Hello friends and students, welcome back to my channel. Okay, so are you preparing for the 4th standard or the 5th standard examination, scholarship examination? It is a Maharashtra scholarship examination. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त इंग्लिश सेक्शन बघणार आहोत. तर चला मग सोडूया. हा जो पेपर आहे, हा पेपर आहे फेब्रुवारी 2020 ए सेट आहे हा. तर सेक्शन वाईज आपण हा पेपर घेणार आहोत. तर आज फक्त आपण इंग्लिश सेक्शन बघूया. चला तर मग सुरू करूया पहिल्या क्वेश्चन पासून. आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओचा इंग्लिश सेक्शन हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे, चूज एनी वन करेक्ट अल्टरनेटिव्ह. इट वॉज डॅश विक्ट्री. 4 ऑप्शन आपल्याला दिले, त्यापैकी एक करेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. तर बघूया मग करेक्ट ऑप्शन काय असेल. ग्लोरी. ओके, इट वॉज अ ग्लोरी विक्ट्री. नो. ग्लोरिफिकेशन. नो. ग्लोरीफाय और द. इट वॉज अ ग्लोरियस विक्ट्री. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट हियर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 येईल, कम्प्लीट द पाय चार्ट, फाइंड द ऑड मॅन आउट. एक वेगळा आपल्याला याच्यातून शोधायचंय. 1 युनिक, दुसरा आहे अंडू, तिसरा आहे अननोन, चौथा आहे अनबिलिव्हेबल. बघा, आता जेव्हा आपण विरुद्धार्थी बनवतो तेव्हा डूचं आपण अनडू करत असतो, नोनचं अननोन करतो, बिलिव्हेबलचं जे आहे ते अनबिलिव्हेबल होतं. पण युनिक हा काही अपोजिट अन लावून झालेला वर्ड नाही, ते युनिक म्हणजे एकमेव. तर चुकीचा ऑप्शन म्हणजेच वेगळा आपल्याला ऑडमॅन आउट शोधायचं होतं. तर ऑप्शन नंबर हिअर 1 म्हणजे 1 नंबरचा जो आहे तो इनकरेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन, रिप्लेस द फ्रेज ऑफ द सेम मिनिंग ऑफ द अंडरलाइन इडम. एक इडम दिलेली म्हणजे म्हण वाक्प्रचार जसा असतो. चूज द 1 करेक्ट अल्टरनेटिव्ह. ठीक आहे. इट वॉज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी दॅट कम्स वन्स इन अ ब्लू मून. बघा, सेम मिनिंग अंडरलाईन ज्याला केलेलं आहे त्याचं आपल्याला शोधायचं. तर अंडरलाईन या शब्दाला आहे वन्स इन अ ब्लू मून. इट वॉज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी दॅट ऑकर्स or comes once in a blue moon म्हणजे एक संधी. to take a chance, the moon is blue, once in a while, or not miss the sight of the moon, which is one the correct option. तर आपल्याला फ्रेज दिली आहे, त्याच्यासारखं दुसरं म्हणजे टेक अ चान्स, आपण ही संधी सोडायची नाही असा त्याचा अर्थ होतो. तर पहिलं ऑप्शन बरोबर आहे. चौथा क्वेश्चन बघूया, चूज द करेक्ट ऑप्शन ऑफ द कंपाऊंड वर्ड. बघा, कंपाऊंड वर्ड असतात ना, जसं बटर प्लस मिल्क बटर मिल्क होतं, वॉच प्लस मॅन वॉचमॅन होतं, रिस्ट प्लस वॉच रिस्ट वॉच होतं. लाईक दॅट एंजल, फेमस, जम्पिंग का स्नोमॅन. तर करेक्ट ऑप्शन आहे आपला चौथा, स्नोमॅन. कारण स्नो प्लस मॅन, स्नोमॅन हा कंपाऊंड वर्ड तयार होतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द करेक्ट WH वर्ड टू गेट द अंडरलाइन पार्ट एज अन आन्सर. बघा, WH टाइप जो क्वेश्चन असतो ना तसा क्वेश्चन आहे. माय मदर डिसाइडेड टू होल्ड अ ग्रँड फेस्ट ऑन द इव्ह ऑफ माय बर्थडे. माझ्या मॉमनी डिसाइड केलं की ती एक ग्रँड पार्टी फीस्ट राखेल ऑन विच डे, ऑन माय बर्थडे. तर आपल्याला एक करेक्ट WH क्वेश्चन शोधायचं ज्यामुळे अंडरलाईन ज्याला केलेलं आहे ते आपला आन्सर आला पाहिजे असा क्वेश्चन आपण प्रिपेअर करायचा आहे. तर what my mother decided to hold, okay, which, ale, who or why नाही. तर करेक्ट ऑप्शन एक येईल, what his mother decided to hold. तर तिने काय डिसाइड केलं होतं, तर एक ग्रँड फीस्ट, एक ग्रँड पार्टी बर्थडेला द्यायचं. तर आपण काय नाही प्रश्न, व्हॉटने प्रश्न विचारला तर हा WH क्वेश्चन करेक्ट ऑप्शन होतो. चला क्वेश्चन नंबर 6 बघूया. इकडच्या बाजूला, कम्प्लीट द वेब बाय चुझिंग 1 अल्टरनेटिव्ह. एक अल्टरनेटिव्ह चूज करून आपल्याला हा वेब कम्प्लीट करायचा आहे. प्रे आहे, सॅवेज आहे, हॉन्टेड आहे, फिअर्स आहे. बघा, आता हे सगळे एक कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत. मग हे कोणाचे आहे, तो भक्ष कोण. प्रे म्हणजे भक्ष बनवणे, सॅवेज काइंड ऑफ फ्युरियस, फिअर्स म्हणजे भयानकच काहीतरी, हॉन्टेड झपाटलेलं भूत, लाईक दॅट. तर हे सगळे वायलंट असे शब्द आहेत म्हणजे ते वाईल्ड अॅनिमलशी रिलेटेड आहेत. बरोबर आहे. टेमेड म्हणजे भित्रे प्राणी, भित्रे प्राणीची नाहीच आहे. टिमिड अॅनिमल्स परत आले, टेम्ड आणि टिमिड. डोमेस्टिक अॅनिमल्स असे नसतात, ते आपली काही शिकार वगैरे करत नाहीत, भक्ष बनवत नाहीत. तर करेक्ट ऑप्शन असेल वाईल्ड अॅनिमल. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 7, fill in the blank with the correct option. Dash it rain every day. Do it rain every day? Does it rain every day? Can it
तर करेक्ट ऑप्शन आपल्याला डज इट रन. सॉरी, ओके, 4 ऑप्शन करेक्टली. क्वेश्चन नंबर 8, चूज द वन करेक्ट अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्स. एक करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला 4 ऑप्शन मधून शोधायचं आहे, जेणे की हे दिलेलं सेंटेन्स जे आहे आपलं ते कम्प्लीट होईल. बघूया सेंटेन्स काय आहे. बघा, आपल्याला क्वेश्चन किनली वाचता आला आणि तो समजून घेता आला तर उत्तर हे फार सोपं असतं. सो फर्स्ट ऑफ ऑल स्टुडंट ट्राय टू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ द क्वेश्चन. ओके, सो लेट्स रीड विथ मी. अ बी इज स्मॉल, अ फ्लाय इज डॅश दॅन अ बी. ओके, बी छोटी असते, फ्लाय तिच्यापेक्षा थोडी मोठी असते आपण म्हणू शकतो. अँड ant इज द डॅश ऑफ देअर. अ बी इज अ स्मॉल, द फ्लाय इज स्मॉलर दॅन अ बी or a bigger, smaller than a bee, and an ant is the smallest. The correct option येईल आपला 2, smaller आणि smallest. Question number 9, choose one correct option. Where should we place full stop in the following sentence? Be careful, the house is haunted. Okay, where we should place the full stop. तर आपला full stop कुठे देता येईल? Be careful, the house is haunted. After careful, okay. Before careful येणार नाही. After house नाही येणार. After is नाही. The correct option is after careful. Option number A is correct. Next question आहे बघा, आपल्याला काहीतरी माहिती दिलेली आहे. Read the following procedure of making a paper boat and choose the correct option. Paper boat making ची information दिलेली आहे. Read carefully. Make the paper boat yourself. Spread out a rectangular piece of paper. Fold the sheet of the paper in half of top bottom to create the horizontal. एक पेपर घ्या, रेक्टँग्युलर शेप मध्ये कापा. त्यानंतर त्याला एक शीट पेपर जो तुम्ही घेतलाय त्याला हाफ बॉटम मधून एक हॉरिझॉन्टल शेप मिडल मध्ये कापून क्रिएट करा. ओके, फोल्ड द टॉप कॉर्नर इन द टुवर्ड्स द मिडल. ठीक आहे. फोल्ड द फ्लॅप ऍट द बॉटम ऑफ द ट्रायंगल. ओके, पुल आउट द मिडल ऑफ द स्क्वेअर अँड प्रेस अँड ओपन आउट द फ्रीडम. ओके 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 ओके, सो अंडरस्टूड. नाव एक आपल्याला पेपर बोट कशी बनवायची त्याच्यावरून आता क्वेश्चन बघूया. विच ऍक्शन इज मेन्शन इन द 5th स्टेप. 5th स्टेप मध्ये काय सांगितलंय? पुल आउट द मिडल ऑफ द स्क्वेअर. तर आपल्याला काय सांगितले? स्प्रेड, होल्ड, पुल आउट. सो द करेक्ट ऑप्शन इज 3, पुल आउट. ओके. क्वेश्चन नंबर 11, टू मेक अ पेपर बोट वी नीड अ डॅश शीट ऑफ पेपर. तर कसा शीट ऑफ पेपर लागणार आपल्याला? फोल्ड द शीट ऑफ पेपर इन हाफ ऑफ द. ओके, स्प्रेड आउट द रेक्टँग्युलर शेप. तर आपल्याला ऑप्शन 3 ते मिळेल करेक्ट. ओके. नेक्स्ट आहे बघा, इन्स्ट्रक्शन दिले. रीड द फॉलोइंग स्टोरी अँड चूज द अल्टरनेटिव्ह मेनी मेनी इयर्स अगो. तर स्टोरी काय आहे? मेनी मेनी इयर्स अगो, खूप खूप वर्षापूर्वी, पीपल डिड नॉट हॅव द वॉर्म कॉझी अवर्स लाईक अवर लाईफ इन. They lived in caves, okay, where it was both dark and cold. Once there was a storm due to the lightning, the tree caught fire. It happened to the fall near the cave where some of the cave people were hiding. They were frightened and huddled together. When the storm was over, they come out, noticed the burning tree. One of them looked up burning branch and dragged it into the cave. It made the cave warm and bright. So they made the fire and dried twigs with the leaves. After that, fire became a great blessing to man. बघा, आगीचा शोध कसा लागला त्याबाबतचा आपण एक पॅरेग्राफ याला म्हणू शकतो. म्हणजे सुरुवातीला माणसाला माहित नव्हतं आग कसे, अचानकपणे स्टॉर्म आणि त्याच्यामुळे एका झाडाला आग लागली. आणि जेव्हा ते स्टॉर्म थांबलं, माणसाने ते जळणारं जे झाड किंवा लाकूड होतं ते आपल्या गुहेमध्ये आणलं, तेव्हा त्यांना रिअलाइज झालं की बर्निंग या आगीमुळे वॉर्मनेस पण मिळतो आहे, उबदारपणा पण मिळतोय, त्याचबरोबर त्यांना उजेड पण दिसत होता. ओके, मग क्वेश्चन बघूया. फ्रॉम द अबोव स्टोरी वी लर्न नेसेसिटी इज डॅश. सो नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. हा आपण एक थॉट म्हणून पण घेत असतो. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट. व्हॉट डिड दे टेक इन टू द केव आफ्टर द स्टॉर्म. स्टॉर्म संपल्यानंतर त्यांनी बर्निंग ब्रँच, जळणारी एक फांदी नेली होती. ओके, नेक्स्ट बघा. नेक्स्ट इकडच्या बाजूला बघू शकतो आपण इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. एक ऍडव्हर्टाइज आहे. अवेलेबल ऑन द रेंट फुल्ली फर्निश्ड 3 bedroom फ्लॅट इन द्वारका. ओके, दिस इन्फॉर्मेशन इज गिव्हन टू अस. मग ही ऍडव्हर्टाइजमेंट कशाची आहे? फ्लॅटची आहे का?
ओके, इट इज अ रेंटिंग हाऊस, अवेलेबल ऑन रेंट असं लिहिलेलं आहे. तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. नेक्स्ट, हाऊ मेनी बेडरूम द फ्लॅट हॅव इन द अबोव मेन्शन ॲडव्हर्टाइजमेंट. So in the above bedroom advertisement there are how many flats? So here 24 hours water आहे, electricity आहे, 3 bedroom flat आहे हा. Okay, so the option number 2 is correct. Next question, choose one alternative, fill in the blank with the correct. When I went outside early in the morning, the dash on the grass, dew, of course दव बिंदू पडले होते. Option number 3 is correct. Choose one alternative. Sita said that she liked to combine both the instrumental and vocal music. That means the wanted to become a dash. So music composer, editor. It means the she want to be a music composer. कारण सिंगर बनायचं असं तर ती गाणं म्हणाली असती. इथे ते इन्स्ट्रुमेंट आणि व्होकल म्युझिक कंबाईन करण्याची गोष्ट करते, त्यामुळे उत्तर बरोबर येईल ती. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फक्त इंग्लिश सेक्शन आपण करणार आहोत, मॅथ सेक्शन आपण नेक्स्ट व्हिडिओत करूया, कारण आपल्याला मॅथ्स हा सोडवायला लागेल. शक्यतो तुमच्यासाठी जर नवीन असतील काही वर्ड्स तर तुम्ही पेपर आणि पेन घेऊन नोट करायचे, जेणेकरून तुमची एक प्रॅक्टिस होईल. बघा, आता पुढची पोएम दिलेली आहे, ती वाचून आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. आवर लाईफ इज लाईक अ थ्रॉनी रोज. ओके, काटेरी गुलाब आहे. नॉट परफेक्ट बट ब्युटिफुल, काही आपल्या आयुष्यात परफेक्ट नाही पण सुंदर आहे. तर थॉर्नी रोज रिप्रेझेंट द हार्डशिप. ओके, म्हणजे जे आपण डे टू डे लाईफ मध्ये हार्डवर्क करतो ते काटा म्हणून त्याला अज्युम केलेलं आहे. वाईल पेटल्स रिप्रेझेंट द फन अँड ब्युटिफुल थिंग. ॲज अ यंग रोज इज लगिंग अराउंड द सीड्स, वी आर प्रोटेक्टेड अराउंड फॅमिली अँड फ्रेंड्स. ओके, सो द चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. इफ थॉर्न हार्डशिप देन द पेटल डॅश. तर थॉर्न हार्डशिप आहे, तर पेटल काय आहे? पेटल ब्युटिफुल थिंग्स इन द लाईफ. द पेटल्स रिप्रेझेंट फन अँड ब्युटिफुल थिंग्स. करेक्ट ऑप्शन इज 1. Next, in the above poem, life is compared with what? So the above poem, life is compared with the rose petal, a thorny rose. So the correct option is 4. Next, choose one correct alternative of the underlined word. My mother said your Harsh uncle has got PhD in physics. Congratulate him. So what we say? Doctor of philosophy. Also, underlined word चं आपल्याला काय सांगायचं आहे? फुल फॉर्म सांगायचं, तर डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी इज द करेक्ट ए. चूज वन अल्टरनेटिव्ह. हाऊ मेनी नॉन इंग्लिश वर्ड आर देअर इन फॉलोइंग सेंटेन्स. वाईल हॅव्हिंग टिफिन इन द वरांडा. वरांडा हा एक नॉन इंग्लिश वर्ड आहे. ऑफ माय होम आय स्पिल भाजी. भाजी सेकंड वर्ड झाला. ऑन माय सारी. सारी हा तिसरा वर्ड झाला. सारी, भाजी, वरांडा अँड जिमखाना. Okay, so how many words are there? Because gym is an English word but not the khana. Gym khana combined word आहे. तर माझ्या मते 1, 2, 3, 4 4 हा ऑप्शन म्हणजे ऑप्शन नंबर 2 करेक्ट आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. चूज वन अल्टरनेटिव्ह टू कम्प्लीट द सेंटेन्स. लुक ॲट द मॅप अँड यू विल गेट लॉस्ट. Look at the map and you will get lost. Even you will get lost, otherwise what? And in spite. Look at the map, otherwise you will get lost. Option number 2 is correct. Question number 23. Choose one correct alternative. How many articles are there in given sentence? I saw an एक article आहे जे आपण vowel sound च्या आधी वापरतो. ऑन हे प्रिपोजिशन आहे. द एक आर्टिकल आहे, म्हणजे इथे 2 आर्टिकल यूज केलेले आहेत. ओके, हे एक पत्र आहे छोटस, ते वाचून आपल्याला प्रश्नाची उत्तर द्यायचे. डिअर मनोज, वी बोथ हॅव हॉलिडे नेक्स्ट मंडे. व्हॉट डू यू से? शॅल वी गो फॉर वन डे पिकनिक इन मुळशी? We can start early 6 a.m. in my car. It would be a change for the heat and down. If you agree, I will arrange the picnic. Let me know about the confirmation. Please bring your camera with you. Your friend Harsh. Okay. Choose correct. The letter is about arranging picnic. Okay. Option number A is correct. Next, choose one alternative. Name the person who have holiday. कोणाला हॉलिडे आहे? वी बोथ हॅव द हॉलिडे. सो हर्ष अँड मनोज बोथ हॅव द हॉलिडे. दिस इज हाऊ द 25 क्वेश्चन आय सॉल्व. If you thought that it was too fast, then pause the video. You can take the notes as well as try to solve the many more questions for those people are learning in the 4th standard. जो भी
जी पण मुलं आता 4th स्टँडर्ड मध्ये आहेत आणि त्यांना एक्झाम आहे नेक्स्ट इयर पासून, तर 7th आणि 4th साठी स्कॉलरशिप एक्झाम परत न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये अप्लाय झाले, तर होता होईल तितके शक्यतो क्वेश्चन पेपर सोडवण्याचा नक्की प्रयत्न करा. स्टे ट्यून्ड विथ माय चॅनल.